हे बघा इथे चिकनला दही, आलं, लसूण पेस्ट असं लावून ठेवलंय, मॅग्नेटला ठेवलंय, झाकून ठेवते पूर्ण तयारी होईपर्यंत. हे बघा इथे ढाबा स्टाईल असं चिकन करणार आहे, त्यामुळे मी इथे कांदा, टोमॅटो, लसूण आणि काजू असे टाकले. ह्याला पण भाजण्याला प्रमाण आहे, जास्त भाजलं गेलं तर ढाबा स्टाईलसारखं चिकन होत नाही. तुम्हाला दाखवते मी किती भाजणार आहे ते. तेल टाकले, कांदा टाकलाय, टोमॅटो टाकलाय, काजू, लसूण, बघा इथे कोथिंबीर टाकले, थोडीशी टाकायची, जास्त टाकायची नाही. हे बघा इथे बटर टाकते. हे बघा एवढ्या प्रमाणात भाजायचं, जास्त भाजायचं नाही, काळं करायचं नाही. गॅस घालवायचा, थंड करायचा आणि मिक्सरला लावून घ्यायचं. हे बघा ते बटर टाकलं होतं, त्याच्यात मी चिकन टाकते बटरमध्ये आणि चांगलं भाजून घेतलं. पाणी पूर्ण गेलं पाहिजे, जे पाणी सुटतं ना दही लावलं की ते पूर्ण गेलं पाहिजे, असं ते भाजायचं. हे बघा छान पाणी आटलेलं आहे आणि त्याला सगळं चिकटलेलं आहे. आलं लसूण पेस्ट, दही बी सगळं त्याला ना चिकटलेलं आहे एका फोडीला. हे बघा आता मी 1.5 पेला तेल ओतते. बघा 1.5 पेला तेल ओतलंय. आज जास्त आहे चिकन, त्याच्यामुळे पार्टी आहे माझ्याकडे. त्याच्या घरात तिखट टाकलं, हळद टाकली, चिकन मसाला अगोदरच लावून घेतला होता. हे वाटण केलं होतं ते वाटत टाकते. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. असं चिकन तुम्ही पातेल्यात केलं ना खूप छान होईल, पण मी करते कुकरमध्ये का खूप आहे म्हणून. आता हे गरम पाणी घालायचं, त्याच्यात पाणी टाकलेलं नाही. हे बघा इथे पाणी टाकते मी आता, गरम पाणी टाकायचं तरी खूप छान येते. बघा आज आहे संडे, त्याच्यात आहे वाढदिवस, त्याच्यामुळे हे चिकन आहे खूप छान असं. त्याला आता 4 शिट्ट्या काढायच्या छानपैकी, मग शिजतं चांगलं. इथे छानपैकी असं चिकनला कलर आलाय मस्तपैकी आणि चिकन रेडी आहे. आणि इकडे किती काळोख झालाय बघा, खूप पाऊस आहे, खूप पाऊस आहे. आणि चिकन आणि वडे हे बघा, इथे टाकते कोथिंबीर. बघा चिकन छान तर्री आलेली आहे, मस्त कटबीट. पावसाळा चालू आहे, बघा खूप पाऊस आहे, खूप पाऊस आहे. बघा इथे किचन आहे आणि इथेच स्वयंपाक करायचा आहे. मस्तपैकी पाऊस पण दिसतो आणि जेवण